गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे फक्त एक ग्रंथ की केवळ संतांची कथा? खरं सांगायचं तर गुरुचरित्र म्हणजे फक्त एक पुस्तक नाही. मग ते नेमकं काय आहे? गुरुचरित्र माणसाच्या आयुष्यात नेमकं काय करतं? ते म्हणजे आयुष्याने दमलेल्या माणसासाठी एक शांत श्वास आहे. जगण्याची एक दृष्टी आहे, जी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपला हात धरून आपल्याला दिशा दाखवते. आज आपण सगळेच काहीतरी शोधतोय. आज आजूबाजूला पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक माणूस काहीतरी शोधत आहे. कोणी पैशासाठी झगडतोय, कोणी कामात यश मिळवण्यासाठी, कोणी नात्यात समजून घेणं शोधतोय, तर कोणी फक्त मनःशांती आणि समाधान. आणि विशेष गोष्ट अशी की या सगळ्या शोधांची उत्तरं फार मोठ्या भाषणात नाहीत, तर अगदी सोप्या पण खोल शब्दात गुरुचरित्र आपल्याला देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर नसतं. कधीकधी ते उत्तर आपल्या श्रद्धेत, संयमात आणि गुरुवर ठेवलेल्या विश्वासात दडलेलं असतं. म्हणूनच कदाचित गुरुचरित्र हा केवळ वाचण्याचा ग्रंथ राहत नाही. तो अनुभव बनतो, तो आधार बनतो आणि आयुष्याच्या गोंधळात आपला मार्गदर्शक बनतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र कोणाशी संबंधित आहे आणि ते कोणी लिहिले आहे? भारतीय आध्यात्मिक परंपरेत गुरु या संकल्पनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. वेद, उपनिषदे, पुराणे तसेच संत परंपरेत गुरु हा ज्ञानाचा, मुक्तीचा आणि सदाचाराचा मार्गदर्शक मानला जातो. या गुरु-शिष्य परंपरेत श्री दत्त संप्रदाय हा एक महत्त्वाचा प्रवाह असून त्या परंपरेतील एक अत्यंत प्रभावी व श्रद्धास्थान ठरलेला ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र होय. श्री गुरुचरित्र हा 15व्या ते 16व्या शतकाच्या सुमारास रचलेला एक पवित्र मराठी ग्रंथ असून भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या जीवनकथा, कार्य, चमत्कार तसेच आध्यात्मिक उपदेश यांचे सविस्तर वर्णन या ग्रंथात आढळते. या ग्रंथाचा आशय हा केवळ चरित्रात्मक नसून त्यामध्ये वेद, उपनिषदे, भगवद्गीता व पुराणे यांतील तत्वज्ञान भक्तिपर आणि कथात्मक स्वरूपात मांडलेले आहे. हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी लिहिला असून हा ग्रंथ श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनातील प्रसंग, त्यांनी शिष्यांना दिलेले उपदेश आणि सामान्य माणसांच्या दुःखात उतरून गुरुकृपेने त्यांना कसं उभं केलं हे सगळं अत्यंत जिवंतपणे आपल्यासमोर मांडलेले आहे. म्हणून गुरुचरित्र केवळ संतांची कथा नाही, तर आजच्या आपल्या जीवनासाठीचं एक चालतं बोलतं मार्गदर्शक तत्वज्ञान आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र आपल्यासारख्या लोकांसाठी कसे उपयुक्त आहे? गुरुचरित्र हे केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शन आहे. आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण आणि अनिश्चित जीवनात गुरुचरित्र आपल्याला अनेक प्रकारे उपयोगी ठरते. गुरुचरित्रातून श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वास वाढतो. जीवनात अडचणी, दुःख, आजार, आर्थिक संकटे किंवा मानसिक अस्थिरता आली तरी गुरुकृपेवर विश्वास ठेवायला हा ग्रंथ शिकवतो. या ग्रंथातील कथांमधून आपल्याला कर्म, प्रारब्ध आणि गुरुसेवेचे महत्त्व समजते. फक्त कर्मकांड नव्हे, तर शुद्ध भावनेने, नम्रतेने आणि सत्य मार्गाने जगण्याचा संदेश गुरुचरित्र देते. नित्य वाचन किंवा पारायण केल्याने मन शांत होते, विचार स्थिर होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. अनेक भक्तांचा अनुभव आहे की गुरुचरित्राच्या वाचनाने निर्णय क्षमता वाढते आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. थोडक्यात सांगायचे तर गुरुचरित्र आपल्याला आत्मिक आधार,
मानसिक बळ आणि जीवनात योग्य मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे, विशेषतः आपल्यासारख्या सामान्य संघर्ष करणाऱ्या माणसांसाठी. गुरुचरित्रातील कथा, जीवन बदलण्याचा मार्ग आणि गुरुकृपेचा आधार. या ग्रंथातील कथा आपल्याला एकच गोष्ट सांगतात: समस्या कायम स्वरूपी नसतात, पण गुरुकृपा नेहमी मार्ग दाखवते. गुरुचरित्र वाचताना हळूहळू हे उमगतं. जीवन बदलण्यासाठी परिस्थिती बदलावी लागतेच असं नाही. आपली दृष्टी बदलली की जीवन आपोआप बदलू लागतं. श्री गुरूंच्या आदर्शातून संयम, श्रद्धा, प्रामाणिक प्रयत्न आणि योग्य कर्म करण्याची प्रेरणा मिळते. हळूहळू मन शांत होतं, विचार सकारात्मक होतात आणि आयुष्य अधिक संतुलित वाटू लागतं. कदाचित म्हणूनच आजही लाखो लोक गुरुचरित्र वाचतात, कारण त्यांना यात फक्त कथा नाहीत, तर आधार आहे, उत्तरं आहेत आणि आशा आहे. आणि खरं सांगायचं तर शांत, समाधानी आणि अर्थपूर्ण आयुष्य हेच तर आपण सगळे शोधत नाही का? श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राचा पवित्र प्रवास. अध्यायानुसार आत्मचिंतन आणि आध्यात्मिक ओळख. मग चला तर गुरुचरणी मन अर्पण करून या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र नेमका काय आहे? त्यात असे कोणते 52 अध्याय आहेत जे वाचल्याने माणसाचं आयुष्य बदलू शकतं? आणि या कलियुगाच्या धकाधकीत या ग्रंथाचा आपल्या वैयक्तिक जीवनावर नेमका कसा आणि काय परिणाम होतो? आज आपण या पवित्र ग्रंथाच्या अंतरंगात पहिल्यांदाच डोकावणार आहोत. हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका सुखद आणि आध्यात्मिक प्रवासाची ही पहिली पायरी आहे. तेव्हा घाई न करता श्रद्धेने आणि क्रमाने अध्याय 1 पासून अध्याय 52 पर्यंत प्रत्येक अध्याय वेगवेगळ्या व्हिडिओमधून अनुभवत जाणार आहोत. हा प्रवास केवळ माहितीचा नसेल, तर अनुभवाचा, आत्मचिंतनाचा आणि गुरुकृपेच्या जाणीवेचा असेल. प्रत्येक अध्याय आपल्या जीवनाशी कसा जोडलेला आहे आणि तो आपल्याला काय शिकवतो, हे आपण एक एक पायरीने एकत्र समजून घेऊ. चला तर मग गुरुचरणी मन अर्पण करून या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. खरा प्रवास सुरू होणार आहे अध्याय 1 पासून आणि गुरुचरित्राचा अध्याय 1 सुरुवात करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला मनापासून सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.